आनंद परांजपे बोलतायत। जे काय निकष आम्हाला लावून दिलेत चिन्हाबाबत ते सगळे योग्यतोपरी आम्ही पाळत आहोत। सुप्रीम कोर्टच्या शेवटच्या सुनावणीमध्ये हा देखील सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन होतं की त्या बाजूनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटातर्फे देखील एक नेता सातत्याने मॅटर सबज्युडिस असताना ज्यांना कायम ट्विट करायची सवय आहे हे करू नये अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन देखील सुप्रीम कोर्टमध्ये शेवटच्या सुनावणीला आलं होतं। मी काय म्हणालो की भावा बहिणीचं नातं या जगामध्ये खूप जवळचं आणि पवित्र नातं आहे। बायकोचं आणि नवऱ्याचं हे नातं देखील अत्यंत जवळचं आहे। त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी बोलू नये। मी त्यांना एवढाच सल्ला देईल की तुमच्या कुटुंबामधले तुमचे संबंध मग ते तुमच्या पत्नीचे असतील तुमच्या बहिणीचे असतील हे अधिक सुदृढ आणि चांगले कसे होतील हा त्यांनी प्रयत्न करावा। हम ये मानते हैं कि शरद पवार साहब इन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की शुरुआत की लेकिन उसको बढ़ाने का काम माननीय अजीत दादा पवार जी है, माननीय छगन भुजबल जी है, माननीय सुनील तटकरे है, माननीय प्रफुल्ल भाई है, कितने नेता गिनाऊं, इन्होंने पूरे महाराष्ट्र भर राष्ट्रवादी को बढ़ाने का काम किया और इन सारे नेताओं का योगदान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बढ़ाने में था। डॉक्टर जितेंद्र आव्हाड का योगदान थाने जिला में राष्ट्रवादी को खत्म करने में था, ये भी मैं कहना चाहूँगा। कोई किसी का घर नहीं फोड़ता। एक अलग राजनीतिक भूमिका 2 जुलाई को माननीय अजीत दादा पवार साहब ने ली। इसमें कहीं कर भी घर फोड़ने की बात नहीं है, लेकिन बार बार ये आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड लगाते रहते हैं। नाही आता त्यांना नकलाकार म्हणायचा एवढे दिवस मी त्यांना इतिहास संशोधक डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणायचो। आता ते रामदास पाध्यांसमोर सारखे नकलाकार जर होणार असतील किंवा जॉनी लिव्हर सारखं तर माहीत नाही मला। नाही अंत भला तो सब भला। आता श्री विजय शिवतरे हे 11 तारखेला मला जे वाचण्यात आलं की पुरंदर इथे मेळावा घेत आहेत, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे चांगलं आहे, महायुतीच्या उमेदवार आमच्या सौ सुनेत्राताई अजित पवार या मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभेतनं विजयी होतील। ज्या गणेश नाईकांचा दुस्वास तुम्ही आयुष्यभर केलात त्यांच्याबद्दल वारंवार खोटं नाटं ते असतील, स्वर्गीय वसंतरावजी डावखरे असतील यांच्याबद्दल सतत खोटं नाटं आदरणीय पवार साहेबांना तुम्ही सांगत राहिलात। त्यामुळे किती चांगली लोक राष्ट्रवादी पक्ष ठाणे जिल्ह्यात सोडून गेली।